हिंदी विरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईमध्ये 5 जुलैला एकत्रित मोर्चा। संजय राऊतांची माहिती। आता ठाकरे ब्रँड म्हणजे काय दाखवून देऊ, मनसे नेत्यांचं वक्तव्य। 5 जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे आणि आमदार वरुण सरदेसाई यांची भेट। दादरच्या हॉटेलमध्ये एकत्र जेवण, तर आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये हस्तांदोलन। ठाकरे बंधू गैरसमजाचे बळी, हिंदी विरोधातील मोर्चावरून मंत्री आशिष शेलारांची टीका, तर हिंदीबाबतचा निर्णय काँग्रेसच्या काळातील शेलार यांचा दावा। हिंदीवर राज्य सरकार ठाम, जोरदार विरोधानंतर पहिली आणि दुसरीसाठी हिंदीचं तोंडी शिक्षण देणार, पुस्तकांना मात्र स्थगिती। हिंदी विरोधातील राजकारणाला भाजपा देणार मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाच्या मुद्द्यानं उत्तर। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं योगदान, जनतेला देणार पटवून। ठाकरे बंधूंच्या हिंदी विरोधी मोर्चाला शरद पवारांचा सुद्धा पाठिंबा। राष्ट्रवादी काँग्रेसचाही मोर्चामध्ये सहभागी होणार, तर शरद पवारांनी जाहीर केली भूमिका। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार विलास भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन भेट। हैदराबादमधील सालारगंज कुटुंबाकडून भेट दिलेली जमीन वादात, आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी। शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापूरमध्ये 3000 एकर जागेचं संपादन होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर शक्तीपीठ विरोधात 1 जुलैला 12 जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको। पालघरमधील उत्तन विरार सागरी मार्ग, वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग जोडण्यासाठी सुधारित आराखडा सादर करा, मुख्यमंत्र्यांच्या MMRDAला सूचना। तर वाढवण बंदर मुंबई दिल्ली कॉरिडॉरला जाण्याची सुद्धा तयारी। 11वी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये पुन्हा गोंधळ, अल्पसंख्याक कोटा वगळल्यामुळे कोर्टानं शिक्षण विभागाला फटकारलं, तर नागपूरमध्ये तांत्रिक गोंधळामुळे 11वीची प्रवेश प्रक्रिया रखडली, विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप। संभाजीनगरमध्ये पावसाचं पाणी साचलेल्या डबक्यामध्ये बुडून 2 चिमुकल्या बहीण भावांचा मृत्यू। सिल्लोडच्या मोढा गावामधील हृदय पिळवटवून टाकणारी घटना। मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, नांदेड आणि हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस, नदी नाले तुडुंब, धबधबे सुद्धा प्रवाहित। जायकवाडी धरण यावर्षी भरण्याची शक्यता। हिमाचलमध्ये 5 ठिकाणी ढगफुटीमुळे नदी नाल्यांना पूर, मृतांचा आकडा 5 वर, 7हून अधिक बेपत्ता। तर उत्तराखंड आणि गुजरातच्या अहमदाबादमध्ये सुद्धा पूर परिस्थिती। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन सुरू, वारी आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने निर्णय। तर VIPंसाठी ब्रेक दर्शनाची सोय। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामतीच्या काटेवाडीत धोत्राच्या पायघड्या घालून स्वागत, मेंढ्यांचं गोल रिंगण सुद्धा पार पडलं। तर ज्ञानोबांची पालखी आजही लोणंदमध्ये मुक्कामी। ओडिशामधील पुरी आणि गुजरातमधील अहमदाबादमध्ये भव्य जगन्नाथ यात्रा, पुरीत लाखो भाविकांचा यात्रेमध्ये सहभाग। गुजरातच्या अहमदाबादमध्ये जगन्नाथ यात्रेत हत्ती उधळला, अहमदाबादमधील रथयात्रेत गोंधळ, भाविकांची पळापळ। हत्ती उधळल्यामुळे काही काळ भाविकांमध्ये भीतीचं वातावरण।